नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज होता माझा बर्थडे. बरं मी होता का म्हणते कारण की ऑलरेडी बर्थडे संपलेला आहे. संपलेला आहे ते 11:30 वाजल्यात, अर्धा तास अजून बाकी आहे. सो 22 जानेवारी कधी हा व्हिडिओ येईल माहीत नाही. बट 22 जानेवारीला माझा बर्थडे होता आणि आता मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग करते कारण की माझ्या बर्थडेला मी वर्किंग होते. बरं इतक्या वर्षातून पहिल्यांदा असं झालं, की माझ्या बर्थडेच्या दिवशी पण मी काम केलं. अदरवाईज मी कायम बर्थडेच्या दिवशी सुट्टी घेतलेली होती. बट अगेन जसं मी तुम्हाला बरेच व्हिडिओमध्ये मेन्शन पण केलंय, की सध्या माझा वर्कलोड जरा जास्त आहे. त्यामुळे सुट्ट्या थोड्या पॉसिबल नाहीये. म्हणजे दिली असती, पण म्हणजे उगाचच काय करा का घ्यायची म्हणून मी नाही घेतली. आणि बरं तर आपण बोलूया जरा माझ्या बर्थडेबद्दल. मी खूप खुश आहे. खूप जास्त खुश आहे मी. कारण की बर्थडे खूप सुंदर गेला आणि ह्या पूर्ण माझ्या सुंदर आणि छान, 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 छान बर्थडेचं क्रेडिट माझ्या एकमेव एकुलत्या एक नवऱ्याला जातं. खूप सुंदर त्याने आज व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे सॉरी खूप सुंदर माझा बर्थडे सेलिब्रेट केला त्याने आणि खरंच, खरंच, खरंच मी खूप, खूप खुश आहे त्याच्यामुळे. नकळत त्याने केलं. मला खरंच माहिती नव्हतं. कारण की मी लॉग इन करून घरी काम करत होते आणि ओव्हरऑल तुम्हाला एक अंदाज आला असेल, की माझं माहेर खूप जवळ आहे आणि माहेर जवळ असल्यामुळे ह्याने सगळी अरेंजमेंट तिकडे केली. सगळं आणि इतक्या छोट्या-छोट्या बाबतीत त्याने लक्ष दिलं ना, म्हणजे प्रत्येक आजच्या बर्थडेची गोष्ट ही त्याने पर्सनली एफर्ट्स घातली आणि एकदम बारकाईने त्याने एक-एक गोष्ट माझ्या बर्थडेसाठी केली. मग ते डेकोरेशन असो आणि स्पेशली ते गिफ्ट्स असो, म्हणजे आय एम टच्ड. म्हणजे माझ्याकडे ॲक्चुअली शब्दच नाहीये, की मी काय बोलू आणि किती बोलू. कारण की म्हणतात ना, मा मा पर्सनली मला तुम्ही विचाराल ना, तर माझ्यासाठी गिफ्ट्स काय असतात माहितीये, की ज्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्याचे एफर्ट्स दिसतील. ठीक आहे. तुम्ही महागातलं महाग गिफ्ट समजा कितीही हजारो रुपयाचं गिफ्ट असेल, पण ते जर गेलायत आणि तुम्ही रेडीमेड उचलून आणलंय ते काहीतरी आणायचं म्हणून, मग ते किती महाग असेल ना, तर मला तरी त्याची किंमत एवढी वाटत नाही. किंमत वाटत नाही म्हणण्यापेक्षा म्हणजे ठीक आहे, प्रत्येकाचा चॉईस असतो म्हणा. पण मग मला असं वाटतं, की नाही म्हणजे मी त्या गोष्टींना अट्रॅक्ट होत नाही. पण आजचा दिवस, आजचा बर्थडे हा एक-एक डिटेल आणि माझ्या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवून केल्या आहेत. मग ती प्रत्येक गोष्ट असो, डेकोरेशनमध्ये माझ्या फेव्हरेट सीरीजचं पोस्टर लावणं असो, म्हणजे ते पण एडिट करून हां, म्हणजे त्या कॅरेक्टरच्या जागी माझं कॅरेक्टर ठेवून असं अगदी एफर्ट्स घेऊन ते असो किंवा दिवसाची सुरुवात माझे फेव्हरेट रोजेस दॅट टू प्रत्येक कलरचे एक म्हणजे जितके त्या बिचाऱ्याला मिळाले तेवढ्याचे एक-एक कलरचा एक रोज असं त्याने बुके छोटा बनवून आणला आणि त्याच्यानंतर डेकोरेशन जसं मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर हल्लीच रिसेंटली मला आठवतं खूप कॅज्युअली आम्ही असंच कुठेतरी फिरत होतो मार्केटमध्ये आणि एक ड्रेस ना असं मॅनिक्विनला लावलेला आणि मी खूप कॅज्युअली आलं, "अरे किती मस्त ड्रेस आहे रे! अरे किती सुंदर ड्रेस आहे." असं मी कॅज्युअली म्हटलं आणि तो ड्रेस मला आज मिळालेला आहे. प्लस अजून त्याने मला एक गिफ्ट दिलंय ते म्हणजे अँकलेट. मला ना चांदीचं पैंजण नाही म्हणू शकत, अँकलेट जे पायात घालायचं असं बारीक असं मला हवं होतं. ते पण आज मला मिळालेलं आहे आणि खरं मी खूप खुश आहे. खूप तुम्हाला पुढे-पुढे व्हिडिओमध्ये कळेल. म्हणजे बऱ्याच गोष्टी ॲक्चुअली सगळं तसं कॅप्चर करायला मिळालंय की नाही माहीत नाही. पण आय मेक शुअर की जे काही जर मोमेंट छोटे-मोठे असतील, ते सगळे त्या व्हिडिओमध्ये असतील. आणि त्याने माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना आईच्या घरी बोलावून ते छान त्याने केलं. खरंच म्हणजे खूप आणि आणि कौतुकाची गोष्ट काय माहितीये, की हा जो माणूस आहे ना, तो ह्या सगळ्या गोष्टीत ना अगदीच कच्चा लिंबू म्हणू शकतो आपण. त्याला कधी ह्या सगळ्या अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हता किंवा असं काहीतरी करणं वगैरे त्याच्यात त्याला कधी इंटरेस्ट नव्हता आणि त्यातूनही त्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्या. बिचारा खूप धावपळ करत होता. पण इथे आहे तो आणि मला ॲक्चुअली आय डोंट नो व्हाय पण मी सारखं मला जी नजर आज त्याच्याकडेच जाते. सो येस, तुम्ही पण बघा पुढे माझा पूर्ण बर्थडे कसा गेला ते. कारण की मी फायनली 20s मधून 30s मध्ये आता जाणार आहे. 20s माझं संपलेलं आहे आणि आता मी 30s मध्ये आहे. आता मी खूप मॅच्युअर झाले आहे आणि प्लीज ठीक आहे.
काय म्हणाल ना, काय मॅच्युअर झाली. हा खूप क्यूट आहे ना, माहितीये बघा ना, म्हणजे माझ्या बाळाचे केसेस नाहीत पण मी हा घेतलाय आणि खूप क्यूट आहे, छोटूसा एकदम. ऍक्च्युअल मध्ये तुम्ही कधी बघाल ना, खूप गोड वाटतो हा ब्रश. सो येस, लेट्स सी कसा गेला माझा 30th बर्थडे. आणि स्वामींची कृपा अशीच राहू दे माझ्या नवऱ्याला, माझ्या बाळाला, माझ्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना, माझ्या भावाला, माझ्या जितकी माझी मोठी फॅमिली आहे प्रत्येक फॅमिलीला, फॅमिलीवर, माझ्या मित्रमैत्रिणी सगळ्यांवर स्वामींची कृपा एवढी असू दे की सगळ्यांचे ह्या पुढचे सगळी वर्ष खूप छान 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 अशी आणि खुशीची, आनंदाची जायला पाहिजे. सो लेट्स सी. आता बघा तुम्ही पुढे 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 एक एक व्हिडिओ छोटे 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 मी ऍड करत जाईन. आणि बाकी मी ब्लॉग आज काही बनवला नाही कारण की मला घाई होती, बर्थडे पण होता असं हे पण. सो ठीक आहे, बघा 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 बघा. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे बायकोचा बड्डे, सो आपण करूया एक छोटासा बड्डे विश बायकोला मॉर्निंगला. हॅलो, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आज बायकोचा बड्डे आहे, माहिती आहे का तुम्हाला? माझ्या बायकोचा आज बड्डे आहे आणि त्याच्यामध्ये ना आज भरपूर काय काय. आज आम्ही रात्री खूप स्ट्रगल करून झोपलो, त्याच्यामुळे चेहरा आमचा असा झालेला आहे. आमचा बड्डे नाईट आमच्या खूप चांगली लक्षात राहील. अर्जुन 3 वाजेपर्यंत जागा होता. आम्ही सांगूच लवकरच. तो मॉर्निंगला विश करायचो म्हणून थोडं बोललो आज विश करूया बायकोला, सो जरा सांगूया. लेट्स सी, बघूया दिवस कसा जातो आहे, काय करतं आहे, काय होतं आहे, कसं स्पेशल करता येईल. आणि मी काही केलं नाही आहे जास्त, मला येत पण नाही जास्त. एक पोस्ट करायची बास, त्याच्या जास्त काही केलं नाही. ओके, थोडं हे इग्नोर करा. ऑइली फेस आहे, अजून आंघोळ नाही केली आम्ही. घेतले की नाही आपण? आता आपण आईला देणार आहोत की नाही? आईला कधी देणार आहोत आपण? कधी देणार आईला आवडतात ना रोजेस आवडतात आईला. तर आपण आपल्याला आईला ना रोजेस देणार आहोत. ओके. हॅलो, येस, आज स्नेहाचा बड्डे, सो आम्ही बाहेर जाऊन आलो आणि आता स्नेहा आणि अर्जुन आणि मी काहीतरी घेऊन आलो आहे स्नेहासाठी. चला आपण आईला जाऊन देऊया. ओके, डन. एवढ्या ते बघ आईला दे. तेच काढून टाकलं सगळं. भाई का काय असं नाही करायचं, गंदू आहे तू. हे घ्या, जा आईला दे. चम 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 चम. आता आम्ही केक कट करू, रेडी झालो आहे, मठामध्ये जाऊन येऊ. आज माझ्या बायकोचा बड्डे, आम्ही जातलो आता मठामध्ये. घरामध्ये आई पप्पा पण आहेत. ए हाय, हे घे घे माझी चेअर कर या साईडला. ए कशा बघतो आजो वगैरे, हात सांभाळ त्याचा. त्याला पण टिका लाव. हां चालेल, हां कर. थोडा डोकं राहा. ए वा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर. पापा ये बाप्पा. फुल ऍक्टिंग.
आणि प्लेट इथे 25 छोटा आणि बाकी पाणीपुरी इथेच मांडायचे. या हे आवडले मला. मी बघितल्यावरच बोलली आशिषचं डोकं आहे. डोकं माझं आहे, एडिटिंग त्याचं आहे. हे डोकं माझं आहे, एडिटिंग त्याचं आहे. मी पहिले आल्याला की अभिषेकने केलंय काय. नाही नाही, हे बॅनर माझा होता. केक खाऊया ये. आम्ही पण करू. हा हा 4 जणी होती मग Luna llena, shining down. हा Yes, राऊंड the राऊंड. sky is on the ground. Latido fuerte, boom boom boom. Take me higher, feel the zoom. Ooh yeah, break it down, feel the sway. Cerca de mí, don't run away. Rainbow beats, let's ignite. Dance with me through the night. Baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar. Keep it going, no queda igual. Break it down, feel the sway. Cerca de mí, don't run away. Rainbow beats, let's ignite. Dance with me through the night. Baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, baila. सो आता तुम्ही बघू शकाल माझा बर्थडे पूर्ण झाला. माझ्या मैत्रिणी आलेल्या त्या गेल्या. सगळं आम्ही मस्त खाऊन पिऊन एकदम छान मुलींनी केलं. आणि एखाद्या आदर्श सुनेसारखा माझा नवरा सगळ्यांचं झाल्यावर आता बिचारा एकटा खायला बसलाय. कारण की आम्ही जेव्हा खात होतो तो होस्टचं काम करत होता, तो सगळ्यांना सर्व करत होता. सो आता हे एकदम आदर्श सून कशी सगळ्यांचं झाल्यावर फंक्शन संपल्यावर नंतर मागून एकटी बसते तसं आता या ना उपा. या इथे बसा. या इथे. काल खेळला जाता तर बोलले की हा किती छान बाबू जवळ घ्या. पुढे घ्या. जाऊ बाई, आपण घ्या. त्याच्या अगोदर एकदा बोलली होती. त्याला पुढे घ्या. कपडे आहे का? ठीक आहे. ठीक आहे. मस्त घालून बघणार ना मी आता. होईल एक्सेल. होणार. किती गोड आहे हा ड्रेस. त्याचा पंधरा काय आहे? करता का आजकाल नाही एवढं का पीठ कुठून आणलाय? गोगरा साडी मस्त गेलं. मस्त आता मी घालून बघणार. मी आले घालून. थांबून दुसरा पण ओपन करा. दुसरं पण घे ते एकदम open. काय असेल? तू घेतला? नाही, नाही. मी फक्त आई खोटं बोलते. आई नाही घेतली. केक पण आणत होते पण आणि काय करू दिलं. काय रे? पुरी 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 बाबी काय खाल्लंय बघू? पुरी पुरी. आई गो आई
कधीपासून मला हवं होतं. Yes, yes, yes. बघू, बाबांनी मला माहिती मला. आई गं. बापरे. गडबड्या अरे, मला कधीपासून हवं होतं. एवढंच आहे बाकी काय नाही. अरे बाकी काय अजून काय काय देणार. थँक्यू. कधीपासून मला हे पाहिजे होती. हा प्लेन बारीक अशी काय तुम्ही बसा ना खायला. खा ना खा ना बंद करा. आणि हे तू बघा ना चला ड्रेस घालून जाऊ. ड्रेस थोडा असा वेगळा विचित्र टाईप का? बघ कसा आहे. व्हिडिओ क्लिक करा.